अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद एसटी महिलेसाठी राखीव झाले। एसटी प्रवर्गातील नेत्यांचा अकोले तालुक्यात प्रभाव असल्याने व अकोल्यातील तब्बल 3 जिल्हा परिषद गट एसटीला राखीव असल्याने अकोल्यातूनच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल अशी गणिते मांडली जात आहेत। या अनुषंगाने जिल्ह्यातील घडामोडीही वाढल्या आहेत। अकोल्यातले राजकारण आमदार डॉक्टर किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, भांगरे कुटुंब यांच्या भोवतीच फिरते। परंतु दुसऱ्या फळीतील नेते असलेले मारुती मेंगाळ, बाजीराव दराडे यांचे गटही आपापल्या कार्यक्षेत्रात ऍक्टिव्ह आहेत। अकोल्यात महायुतीचा आमदार असला तरी आमदार लहामटे व विखे कुटुंबाचे फारसे सख्य नसल्याची चर्चा अधूनमधून कानावर येतात। त्यातूनच सापा मुंगुसाचे वैर असलेले पिचड भांगरे या कुटुंबाने 2 दिवसांपूर्वीच विखेंच्या साक्षीने हातात हात घेतल्याने अकोल्याचे राजकारण चांगलेच तापले आहे। आमदार किरण लहामटे यांनी 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होईल हे ठणकावून सांगितले। त्यानंतर माजी आमदार वैभव पिचड यांनीही कार्यकर्त्यांची बैठक घेत भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगून टाकले। शिवसेना नेते मारुती मेंगाळ यांनी 2 दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली। त्यानंतर लगेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा चेहरा म्हणून चर्चेत आलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांनी कुटुंबासह भाजपमध्ये प्रवेश केला। या सगळ्या घडामोडीत विखे हे आमदार लहामटेंऐवजी पिचड भांगरेंना ताकद देत आहेत का, अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत। नेमकी कशी बदलत आहेत अकोल्याची गणितं? जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद भांगरेंना मिळेल का, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। एका महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले। हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अकोल्यातील घडामोडी वाढल्या, कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे एसटी महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले व या प्रवर्गावर अकोले तालुक्याचा वर्चस्व असल्याने अकोले तालुका चर्चेत आला। त्यानंतर अकोल्याची राजकीय गणिते अचानक बदलायला लागली। सुरुवातीला काँग्रेस स्थानिक नेते सतीश भांगरे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धक्का दिला। भांगरे हे थोरातांचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले गेले। सतीश भांगरे यांनी आमदार किरण लहामटे यांच्यासोबत जात अजित पवारांचा हात धरला। त्यानंतर दिवाळीच्या पाडव्याला अकोले तालुका पुन्हा चर्चेत आला। दिवाळीच्या निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्या व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्या सुनीता भांगरे यांनी कुटुंबासह थेट लोणी गाठत मंत्री विखेंची भेट घेतली। विशेष म्हणजे माजी आमदार वैभव पिचड यांच्यासोबत त्यांची ही आठवड्यातील दुसरी भेट होती। विखे व भांगरे परिवाराचे गेल्या 3 दशकांपासूनचे स्नेहाचे संबंध आहेत। त्यामुळे सुनीता भांगरे यांना जिल्हा परिषदे अध्यक्ष करण्यासाठी स्वतः विखेंनी पुढाकार घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। त्यानंतर 2 दिवसात सुनीता भांगरे व माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशावेळी अकोले तालुक्यातील अनेक गावातील सरपंच व उपसरपंचांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। हे विशेष। यापूर्वी तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अशोक भांगरे यांनी माजी मंत्री स्वर्गीय मधुकर पिचड यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते। आता हेच पिचड भांगरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा एकत्र आले आहेत। खरं तर पिचड भांगरे कुटुंबाने तब्बल 6 विधानसभा निवडणूक एकमेकांविरोधात लढल्या। गेल्या विधानसभा निवडणुकीतही वैभव पिचड यांच्या विरोधात अमित भांगरेंनी निवडणूक लढवली होती। परंतु आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी विखेंनी या दोन्ही कुटुंबाला एकत्र आणण्याचे दिव्य साधले। आई सुनीता भांगरे भाजपात असल्या तरी या पक्षप्रवेशात युवा नेते अमित भांगरे मात्र अजूनही जैसे थेच राहिल्याची चर्चा रंगल्या। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते मारुती मेंगाळ व राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे या दोघांच्या पत्नीही जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत। माजी आमदार वैभव पिचड यांच्या घरातील महिलाही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे। पुष्पा किरण लहामटे या सातेवाडी गटातून, तर सुवर्णा मारुती मेंगाळ या देवठाण गटांतून, तर मधुरा वैभव पिचड यांचेही देवठाण गटांसाठी प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे मंत्री विखेंनी पिचड, भांगरे व मेंगाळ यांना एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। हे तिघे एकत्र झाल्यास आमदार किरण लहामटेंना राष्ट्रवादीला स्वबळावर लढवावे लागेल। लहामटे विरोधात हे तिन्ही विरोधक एकत्र आले तर लहामटेंना ही निवडणूक अवघड जाईल अशी शक्यता वाढली आहे। अकोल्यात काय होईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।